आज मी जो एक प्रसंग सांगणार आहे तो बाळूमामांच्या जीवनातला आहे। बाळूमामा एकदा पंढरीच्या वारीला निघालेले असतात। रस्त्यात एका खड्ड्यात एक खेकडा पडलेला दिसला। सद्गुरू बाळूमामा हे दयावंत, त्यांनी त्या खेकड्याला वाचवण्याचं ठरवलं आणि खेकड्याला खड्ड्यातून बाहेर काढू लागले। एकदा, दोनदा, तीनदा, चारदा आणि पाचव्या वेळेला प्रयत्न केल्यानंतर बाळूमामांनी त्याला बाहेर काढले। पण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या प्रयत्नापर्यंत तो खेकडा बाळूमामांना चावत होता। 5 वेळा तो खेकडा बाळूमामांना मात्र चावला न राहू सद्गुरू बाळूमामांचा भक्त बाळूमामांना विचारतो, मामा, एकदा नाही तर 5 वेळा तो खेकडा तुम्हाला चावला, तुम्ही तर त्याला वाचवत होता, तरी पण तो तुम्हाला चावतो आहे, मामा कशाला वाचवला? मग त्याला बाळूमामा भक्ताला म्हणतात, चावणं हा स्वभाव त्याचा आहे, पण वाचवणं हा स्वभाव माझा आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, कोण आपल्याबरोबर कसं वागतंय, गैरभावनेने वागतंय, वाईट भावनेने आपल्याशी वागतंय, हा स्वभाव त्याचा आहे। चांगलं वागणं, एखाद्याला मदत करणं, प्रेमपूर्वक वागणं हा स्वभाव आपला आहे। तो त्याचा वाईट स्वभाव सोडत नसेल। आपण आपला चांगला स्वभाव कधीच सोडू नये। चांगल्याचं रक्षण करण्यासाठी स्वतः सद्गुरू बाळूमामा असतात। बोला जय बाळूमामा, श्री संत सद्गुरू बाळूमामा।